ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। सगळे नियम श्लोक आणखीन काय काय प्रणाम मंत्र प्रणोती मंत्र प्रेमधुनी सगळं झालं। एक महत्वाचा मुद्दा राहिला त्याच्यावरती आज आपण चर्चा करूया। तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप। सगळे प्रणाम मंत्र समजावून घेतले, सगळी आरती समजावून घेतली, कशासाठी करायचं का करायचं दिनचर्या समजावून घेतली। पण त्याच्यामध्ये मंत्र जो आहे हरे कृष्ण महामंत्र तो आपण किती वेळेला म्हणतो? 16 माळा। एका माळेमध्ये किती असतात? 108 असतात। तर सगळे जप करतात इथे? कोण करत नाही असं कोण आहे? जप करत नाही असं कोण आहे? कृष्णम तर तुम्हाला सगळ्यांना जप कसं करायचं ते मागच्या वेळी आपण थोडंफार बोललो होतो वाटतं। ती काय माहिती कसा करायचं माहिती आहे? आपल्या गुरूंचा महामंत्र प्रणाम मंत्र म्हणायचा, त्यानंतर श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणायचा आणि याला काय म्हणतो आपण? याला मी 1-2दा अर्थ सांगितलेला मागच्या आठवड्यात, पण तो अर्थ कोणीच सांगत नाही। होय, तेच का करायचं? हा, त्याची निर्जरा कर। बर, ती जाण्यासाठी। बर, सगळी उत्तरं बरोबर आहेत, पण आज जरा आपण टेक्निकल ज्याला म्हणतो शास्त्रोक्त पद्धतीनं समजावून घेऊया की मंत्र महामंत्राचा जप का करायचा। तर मी एक छोटासा क्लू देतो। याला म्हणतात मंत्र। याचा अर्थ तुम्ही बऱ्याचदा प्रवचनामध्ये ऐकला असेल। मंत्राचा अर्थ काय? बऱ्याच प्रवचनामध्ये सांगतात महाराज। मंत्राचा अर्थ काय? मन, याच्यामध्ये 2 शब्द आहेत, मन आणि त्र।
त्र हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? त्रायते. मन त्रायते इति मंत्र. म्हणजे काय? शब्दशः त्याचा अर्थ होतो मनाचं रक्षण करणारा म्हणजे मंत्र. मनाचं रक्षण करण्यासाठी आपण मंत्र म्हणतो. आता आपल्याला साहजिकच प्रश्न पडला पाहिजे की मनाचं रक्षण का करायचं? केलं पाहिजे का? पहिल्यांदा मनाचं रक्षण केलं पाहिजे का? का करायचं मनाचं रक्षण? मन कुठं पाहिजे तिथं भटकतंय. मग भटकू दे की, त्याचं रक्षण कशाला करायला पाहिजे? नाही, भटकल्याने काय होते? एखाद्या गोष्टीपासून एखाद्या गोष्टीचं रक्षण आपण का करतो? काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर हे सगळं भरलेलं आहे मनात मध्ये, म्हणून त्याचं आपण रक्षण करायचं. तर या काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सरापोटी मन इकडं तिकडं भटकत असते. मग भटकू दिलं तर प्रॉब्लेम काय? नाही, भक्ती राहू दे बाजूला. भौतिक दृष्ट्या तरी चांगलं आहे का ते? एखाद्या कामापोटी, एखाद्या लोभापोटी मन आपलं कुठेतरी भरकडलं तर आपलं काय होतंय? त्यातून सुख मिळते का दुःख मिळते? कदाचित टेम्पररी क्षणिक सुख मिळते, पण शेवटी ते दुःखालाच कारणीभूत होते. एखाद्या गोष्टीचा खूप लोभ केला, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा खूप मत्सर केला, द्वेष केला, तर शेवटी त्रास कोणाला होतोय? आपल्यालाच. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये मनाची स्थिती सांगतात भगवंत, आणि मन कसं केंद्रित करायचं परमात्म्यावरती, त्याच्यासाठी लागणारा जो योग आहे तो योग समजावून सांगतात अर्जुनाला. सगळ्यापासून अलिप्त होऊन एकाकी ठिकाणी जाऊन बसायचं पहिली गोष्ट. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की आजकालचे योगा करणारे जाऊन बसतात का बाहेर कुठे एका ठिकाणी? सगळ्यांसोबत मिळून, ते पण माताजी आणि प्रभूजी एकत्र मिळून योगा करणे, त्याच्यामध्ये तुमचं कंट्रोल कसं होणार? इंद्रिय कंट्रोल कसे होणार? त्यानंतर भगवंत सांगतात एका ठिकाणी बसल्यानंतर यम नियमांचं पालन करणे पहिल्यांदा. बरोबर आहे ना? अष्टांग योग ऐकलंय का कधी? अष्टांग योग. अष्टांग योग कशाला म्हणतात? 8 प्रकारची आसनं केली त्याला अष्टांग योग म्हणायचं काय? हा, हे प्रकार नाही म्हणायचे, हे त्याच्यातले स्टेजेस आहेत किंवा ती प्रोसेस आहे. पहिल्यांदा यम नियम, पुढे काय काय मला पण लक्षात नाही. ध्यान, धारणा, प्राणायाम, आसन, धारणा, ध्यान आणि समाधी. मग असं सगळं समजावून सांगितल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? फेमस श्लोक आहे, चंचल ही मन कृष्ण प्रमाते बलवत दृढम. अर्जुन काय म्हणतो? मन इतकं चंचल आहे आणि इतकं बलवान आहे की मी मनाला आवरू शकत नाही. मी एक वेळ माझ्या बाणाने वायूचं दिशा बदलू शकतो, पण माझ्या मनाला मी कंट्रोल करू शकत नाही. मग काय करायचं? मग भगवंत सांगतात मन आपला शत्रू होऊ शकतो किंवा मन आपला मित्र होऊ शकतो, वगैरे वगैरे वगैरे.
तर आपल्याला सगळ्यांना फर्म फिक्स पटलेलं आहे की मनामुळे आपण संकटात सापडतो. छोटी संकट असतात, कधी मोठी संकट असतात. एखादी गोष्ट, लहान मुलांचं उदाहरण द्यायचं तर एखादी गोष्टीची मनाला लोभ होतो, हे चॉकलेट खाल्लं पाहिजे, हे आईस्क्रीम खाल्लं पाहिजे, आणि खाल्ल्यावरती त्रास होतो. मग आई लगे ओरडते, सांगितलं होतं की नाही खाऊ नको म्हणून, सर्दी झाली की नाही, होय की नाही. आणि मोठ्यांचं उदाहरण काय बघायलाच नको. दोन मने कधी ऐकले का? दोन मने. मी कॉलेजमध्ये असताना वि.स. खांडेकर यांची पुस्तकं खूप वाचायचो. त्यांचं एक पुस्तक आहे दोन मने. त्यातला जो नायक आहे त्याच्यात आपल्या मनामध्ये पण दोन मन असल्यासारखं कधी कधी वाटते का आपल्याला? एक मन सांगत असते असं कर, दुसरं मन सांगत असते असं करू नको. तर त्या नायकाची ती द्विधा अवस्था दाखवली त्या पूर्ण पुस्तकामध्ये. तर आपल्याला एक मन सांगत असते या फंद्यात पडू नको, स्टॉक मार्केटमध्ये पडू नको, हे प्लॉट घेऊ नको, इथं पैसे इन्व्हेस्ट करू नको. आणि दुसरं मन लोभापोटी नाही जरा करून बघूया. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच भक्तांना स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे हे अजून कळालं नाही. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण डायरेक्टली 4 नियमापैकी एक नियमाचं उल्लंघन करतो. एनिवे, तो विषय वेगळा आहे. मग नंतर काय होतं, त्यात अडकून बसतो आपण. कधी कधी काहीतरी लढतर निघते, ते स्टॉक शेअर्स घेतल्या ती कंपनी बुडते, आपले सगळे पैसे बुडतात. बऱ्याच जणांनी त्याच्या पोटी आत्महत्या केली. ऐकलं असेल तुम्ही, स्टॉक मार्केटमध्ये माझे सगळे पैसे गेले म्हणून आत्महत्या केली. बरेच जण पॉलिटिक्समध्ये पैसे लावतात, पॉलिटिक्समध्ये कोणीतरी काहीतरी पाय ओढून त्याची सगळी वाट लावतो आणि मग ते त्यातच संपतो. तर याची सुरुवात कुठून होते? आपल्याला काय वाटते? मनापासून होते. आणि ह्या सगळ्यापासून आपलं रक्षण केलं पाहिजे म्हणून हे सगळे मंत्र आहेत. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत, आपण सगळे ऐकलं असेल लहानपणापासून. कोणते कोणते महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, हे मंत्र ते मंत्र. कोणीतरी बाबा बुवा आपल्याला येऊन एक 125 रुपयाला एक मंत्र देऊन जातो, हे मंत्र तू कायमचं म्हण, तुला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाही. होय की नाही? हा, पूर्वीच्या काळामध्ये जे वरिष्ठ लोक किंवा संत ऋषी लोक आशीर्वाद द्यायचे किंवा शाप द्यायचे, ते पण एक प्रकारचे मंत्रच होते. या सगळ्या मंत्रांमध्ये पॉवर होती. आपल्याला असं आता वाटतंय की आता पण आपण आशीर्वाद देतोय, पण ते आशीर्वाद काम का करत नाहीत? असं कधी वाटलं तुम्हाला? आशीर्वादापेक्षा शापाबद्दल जास्त वाटते. किती वेळा शेजाऱ्याला शाप दिला पण काय माझ्या मनासारखं होत नाही. मग पूर्वीच्या काळात शाप काम करत होते आणि आताच्या काळात शाप का काम करत नाही? शुद्धता होती. आपल्यापैकी किती जण 16 माळा जप करतात? जवळजवळ सगळे, मुलांना सोडलं. मग किती जणांना असं वाटतं की 16 माळा किती वर्ष जप करता तुम्ही? 4 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष? वर्षापेक्षा जास्त झालं. मग आपल्यापैकी कोणाकोणाला वाटते की तुम्हाला खराच आनंद येतो त्याच्यामध्ये? जप करताना, जप झाल्यानंतर आनंद होतो, झालं एकदाच संपलं. असं जप करताना कोणाला असं वाटतं का की क्षणाला असं जप करता करता एक क्षण भगवंत दिसून गेले? असं कोणाला कधी वाटलंय आजपर्यंत? आणि त्याच्यामुळे अधिक तीव्रतेने आपण करावं, अधिक आनंद येतोय आपल्याला. ही भक्ती म्हणजे सुसुखम, भरपूर सुख देणारे, असं कधी वाटलं?
का नाही वाटत? आजचा दिवस वाया गेला असं वाटते नाही जरी केला तेवढं तरी वाटतंय. तेवढं बेसिक पात्रता आहे आपल्या. आणखीन बरं वाटतंय, आणखीन बरं वाटतंय. त्याच्या मागे काय कारण आहे मग? नरेंद्र प्रभूजींनी सांगितलं, शुद्धता नाही. मी एक लेक्चर ऐकत होतो परमपूज्य भक्ती विज्ञान महाराजांचं. ते म्हणतात की मग याला महामंत्र का म्हटलंय, हे आपण थोडंसं चर्चा करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो शुद्धता कशी आणायची. टेक्निकली समजावून घेऊया, म्हणजे ते आपल्याला वाटेल की शुद्धता आणता येईल की नाही. तर महाराज सांगत होते की याला महामंत्र का म्हणतात. महा म्हणजे काय? ग्रेट, महान मंत्र. आणि एवढे सगळे मंत्र आपल्याकडे असताना, एस्पेशली आपण हिंदू धर्मातून आलोय आपण सगळे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्या मंत्र आहे, ते मंत्र आहे, काय 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 मंत्र म्हणत असतात मंदिरामध्ये. एवढे सगळे मंत्र असताना ह्याच मंत्राचा जप आपण का करायचा? चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं म्हणून करायचा. नाही, बरोबर आहे की, हे पण उत्तर बरोबर आहे. अगदी माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं म्हणून करायचं, एवढं जरी तुमच्या मनात असलं तरी बरोबर. प्रॉब्लेम काय आहे, तेवढे साधे सोप्या मनाचे आपण राहिलो नाही. परवा महाराज एक उदाहरण देत होते. पूर्वीची लोक इतकी साध्या मनाची होती, त्यांच्या मनात खूप कमी वेळेला पाप यायचं. कधी शाळेत गेली नव्हती, काय नव्हती, पण इतकी साधी माणसं, आणि त्यांना भक्ती किंवा भगवत धाम एकदम सोपा होता. एक म्हातारी आजी होती, तिला बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे ती यंग असताना, म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांच्या शेजारच्या गावात एक कुठले तरी बाबाजी आले होते. त्या बाबाजींनी त्या आजीला कानामध्ये एक मंत्र सांगितलेला, आणि की हा मंत्र भर म्हणत राहा, तुला काही प्रॉब्लेम राहणार नाही, तुझं भगवत धामात जाशील, फक्त कोणाला सांगायचं नाही मी काय सांगितलं ते. तर त्या आजीनी कोणालाही न सांगता आणि न चुकता आयुष्यभर त्या मंत्राचं ध्यान केला. आज आपल्याकडून असं एवढे होईल का? आपण सगळी चौकशी करणार, हे काय आहे, कशासाठी आहे, कोणी सांगितलंय, ती आहेत काय. आणि तीन बहिणी आणि 2 भाऊ तिला होते, त्यांचं ते सगळं गोतावळं, सगळं परिवार, ह्या सगळ्या परिवारामध्ये तुम्हाला मी सांगतो, माझ्या आजी इतकी प्रेमळ कुणीच भेटणार नाही तुम्हाला. सगळ्यांच्या मदतीला धावून जायची, कधी मनात वाईट विचार आले नाहीत, गावात कधी कोणी तिच्याबद्दल वाईट बोललं नाही, काही शिक्षण नाही, काय नाही, काय नाही, कधी कुठलं काम करायला मागं नाही. मग आपण इतके साध्या मनाचे असलो तर आपल्या गुरुने सांगितलंय म्हणून आपण हा मंत्र म्हणायचा, एवढा आपल्याला ठाम विश्वास बसला तरी बास आहे. बाकी खोलात डीप मध्ये जायची काही गरज नाही. प्रभूजींनी सांगितलं, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय म्हणून त्या आपण मंत्राचा जप करायचा. पण काही शास्त्रज्ञ लोक असतात, काही ज्ञानी लोक असतात, ते प्रश्न विचारतात, हेच मंत्र का, तेच मंत्र का. त्याच्यासाठी श्रील प्रभुपादांनी बरेच काय म्हणतात आपण त्याला, प्रूफ दिलेत. प्रूफला काय म्हणायचं मराठीमध्ये, पुरावे दिलेत, की कुठल्या उपनिषदमध्ये हे सांगितलेलं आहे, कुठल्या पुराणामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचं देखील श्रीमद भागवतम मध्ये उल्लेख केलेला आहे, ते येणार, ते सांगणार वगैरे वगैरे, ते सगळं सांगितलेलं आहे. हे सोडून एक खूप चांगलं उदाहरण, चांगलं कारण भक्तिविज्ञान महाराजांनी सांगितलं. ते म्हटले की हा जो महामंत्र आहे तो इमर्जन्सी मंत्र आहे. म्हणजे काय?
तात्काळ नाही. आपण कुठल्या तरी ह्याच्यात अडकलो, संकटात अडकलो, तर त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपण ज्या तळमळतेने ओरडतो तसा तो मंत्र आहे. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादा पुलावरून पाण्यामध्ये पडला तर त्याला पोहायला येत नसेल तर तो खूप प्रयत्न करतो बोलवायचा, अरे मला पोहायला येत नाही, अरे आपल्या मित्रांची नावं ओरडतो याला त्याला. पण शेवटी जेव्हा जीव तोडून वाचवा वाचवा म्हणतो ना, तेव्हाच लोक बघायला लागतात. म्हणजे आतापर्यंत जे त्यांनी म्हटलं त्याच्यात आणि ते जीव तोडून वाचवा वाचवा जे म्हटलेलं असतं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे शास्त्रामध्ये असं लिहिलंय, महाराज सांगत होते, इमर्जन्सी मंत्र आहेत, ती अवघड नसली, एकदम सोपी मंत्र आहेत, पण ते खूप पॉवरफुल आहेत. तसा हा कलियुगासाठी महामंत्र आहे. आता आणखीन एक कारण आहे याच्या मागे, ते कारण समजावून मी सांगतो तुम्हाला, आणि त्याच्या मागे मागे आपण मंत्र, हा महामंत्र का जप करायचा हे पण त्याच्या सोबत सोबत समजावून घेऊया. कोणाकोणाला वाटतंय आपण संकटात अडकलोय? सगळ्यांना वाटतंय. पदम पदम यद विपदाम न तेषाम. पदोपदी संकट आहेत, विपदा आहेत. आपण आता ज्या संकटामध्ये सापडलोय ते एका विशिष्ट ध्वनिकंपामुळे सापडले. ध्वनी असते ना, ध्वनी, साऊंड व्हायब्रेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. थोडं इंग्लिश कळत असेल तर तुम्हाला लक्षात येईल. साऊंड व्हायब्रेशनमुळे आपण ह्या संकटामध्ये, भागवतामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जी ध्वनिकंप आहे ती ब्रह्माजी बसलेले असताना त्यांच्या मूलधर चक्रातून वर गेली. मूलधर चक्र हा एकदम खाली असतो. आपल्या 7 चक्र असतात ना, आपल्या 7 चक्र, एक सगळ्यात खालचा चक्र असतो, त्या चक्रातून ती ध्वनी अशी वर वर गेली. आणि जसजशी तू या चक्रातून या चक्रामध्ये, या चक्रातून या चक्रामध्ये अशी होत ब्रह्माजींच्या मुखातून बाहेर आली, तेव्हा ते त्याचं प्रकट रूपात, त्याचं रूप कसं झालं, प्रकट झालं. म्हणजे ब्रह्माजी जे म्हणतील ते तयार झालं. हेच झाड, त्याचं झाड, हे दगड, ते दगड, जे म्हणतील, जे ध्वनी आहे त्याप्रमाणे तयार झालं. अगदी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये देखील याचा उल्लेख आहे की भगवंतानी म्हटले आणि ते तयार झालं, असं बायबलमध्ये देखील उल्लेख आहे. तर हे सत्य आहे. त्या ध्वनीनी आकार घेतला. तर ध्वनी जेव्हा ब्रह्माजींच्या अंगातून पास होत असते तेव्हा त्याचे 4 स्टेजेस सांगितले. तर मला एक्झॅक्टली त्याची नावं माहिती नाहीत. पहिला जो असतो तो त्याला वैकारी वाक. वाक म्हणजे ध्वनी. वैकारी वाक, मध्यम वाक, माझ्या आता लक्षात नाही, आणि शेवटच्या त्याला म्हणतात पश्यंती वाक. थर्डला पश्यंती आणि फोर्थला असं काहीतरी नाव आहे. तर एनिवे आपल्याला काही नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर त्या ध्वनीचं रूपांतर हळूहळू आपल्या 5 इंद्रियामध्ये झालं. टेस्ट, दृष्टी, ध्वनी, स्मेल, गंध आणि टच. त्याचं देखील कसं रूपांतर झालं हे देखील दिलेलं आहे. आपण काही डीपमध्ये जायला नको, टेक्निकल ऐकण्यासाठी आपण इथं बसलेलं नाही आहे. अगदी व्यवस्थित सांगितलंय. ज्याला विज्ञानामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी देखील भागवतम वाचावं. तर त्याची आता तुलना आपण या संकटात कशी अडकलोय याच्याशी केली गेली. आता इथून पुढे लक्ष देऊ नये का, इथून मागचं सगळं विसरलं तरी चालेल. तर आपण जेव्हा शरीर धारण करतो, आपल्या संकटाची सुरुवात कुठून होते? शरीर जन्म इथून, जन्म मृत्यू जरा व्याधी मधली सुरुवात कशाने होते? जन्माने. तर शरीर कोण धारण करतो? आत्मा धारण करतो. अगदी बरोबर. तर आत्मा इथे कशासाठी आलाय? आत्म्याचं
प्रयोजन काय आहे आत्म्याला? आत्मा काय म्हणते? आत्मा हा तिथून आलाय आणि भगवंतांबरोबर तो, भगवंतांची सेवा करून भगवंतांबरोबर तो एन्जॉय करत होता, ऐश करत होता. पण त्याला अचानक काय वाटलं? मी भगवंतांची सेवा न करता मी स्वतः भगवंत कसा होणार, मी कसा स्वतः एन्जॉय कसा करणार, हे विचार केल्यामुळे तो इथे आला आणि त्याला हे शरीर मिळालं. एवढं इथपर्यंत सगळ्यांना मान्य आहे. मग तो आत्मा काय करतोय? आत्म्यातून कंटिन्युअसली हा आवाज येतोय की मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय करायचंय, मला ऐश करायचंय, मला ऐश करायचंय, मला ऐश करायचंय, मला एन्जॉय करायचंय, मला सुख पाहिजे, मला सुख. या ध्वनीला, हा पहिला ध्वनी आहे. ब्रह्माजींच्या मूलधार चक्रामध्ये गेलेला जो ध्वनी असतो ना, तो पहिला ध्वनी. तर या ध्वनीला भाषा नाही. आत्म्याला फक्त माहिती आहे मला एन्जॉय करायचं. दुःख नको आहे. कुणाला पाहिजे का दुःख? नको. आत्म्याला फक्त एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं, एन्जॉय. मग तो हा शरीर धारण करतो. मग आता एन्जॉय तर करायचं आहे, सुख तर पाहिजे. कसं पाहिजे, कसं करायचं, काय करायचं? मग तो आवाज हळूहळू कुठे जातो? आपल्या बुद्धीकडे जातो. 2 नंबर मध्यम. म्हणजे कसं आहे, आता एखादी तुम्ही कंपनी काढायची ठरवलं, मोठी कंपनी, त्या कंपनीचा एक उद्देश असतो, बरोबर? मग आपण कंपनीचा उद्देश घेतल्यानंतर आपण काय करतो? मीटिंग घेतो. एखादी प्रोजेक्ट करायचा आपल्याला, मीटिंग घेतो आणि काय करतो? आपण प्लॅनिंग करायला सुरू करतो. आखणे, मार्केट कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे. तर हे कोणाचं काम आहे? आपल्या शरीरामध्ये बुद्धीचं काम. आत्मा नुसता ओरडून काय उपयोग नाही, मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय. कोणीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे ना, कसं एन्जॉय करायचंय. मग ते जे कुठे येतं? बुद्धीच्या डिपार्टमेंटकडे येतं. मग बुद्धी प्लॅनिंग करायला लागते, कसं एन्जॉय करायचं. आजचं प्लॅनिंग, उद्याचं प्लॅनिंग, पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग, आपण गेल्यानंतर मुलांचं प्लॅनिंग, सगळं प्लॅनिंग असं. आता ह्या एका माणसाला मला खाली दाखवायचं आहे, तेव्हाच मला सुख मिळणार. मग बुद्धी प्लॅनिंग करायला लागते. याला कसं बोलायचं, कुठे गाठायचं, 4 चौघांच्या समोर म्हणायला पाहिजे, त्याच्याशिवाय मला मजा येणार नाही. प्लॅनिंग सुरू होतं आपलं. या प्लॅनिंगला पण भाषा नसते. की हा जो ध्वनिकंप आहे, सगळं साऊंड व्हायब्रेशन आहे बरं का, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. हे जे साऊंड व्हायब्रेशन आहे त्याला पण भाषा नाही, अजून पण बिनभाषेचंच चाललंय सगळं. मग आता प्लॅनिंग सगळं झाल्यानंतर मग काय करायचं? खरोखरचे लोक घ्यायचे ना ते प्लॅनिंग, आपण काय म्हणायचं, सत्यात उतरवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपलं मन येतं मॅनेजर म्हणून. मनाचं काम काय आहे? काय मॅनेज करायचं? बुद्धीने जे प्लॅनिंग केलंय त्याचं मॅनेजमेंट करायचं. मनाचं काय काम असतंय बघा, सिंपल काम असते मनाचं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, ह्याला घ्यायचं, ह्याला सोडून द्यायचं. हे मनाचं एवढंच काम असते. मग इथं आपण विचार करायला लागतो. जे आपले विचार आहेत ना, त्याला भाषा मिळते. म्हणजे आपण आता आपल्या भाषेमध्ये विचार करायला लागतो की हे प्लॅनिंग कसं करायचं. मन विचार करायला लागतं. म्हणजे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आपण विचार करायला लागतो. ही तिसरी स्टेज ध्वनीची. ही ध्वनीची तिसरी स्टेज. मन बोलायला लागतं. आपल्याला हे दिसत नाही, हे व्हायब्रेशन्स दिसत नाहीत, पण व्हायब्रेशन सुरू असतात. अगदी आत्मा पण व्हायब्रेट होत असतो.
बुद्धी व्हायब्रेट होत असते, मन व्हायब्रेट व्हायला लागलं आता. आणि मन खूपच जास्त प्रमाणात व्हायब्रेट होतं, कारण मनाच्या हातात सगळं आहे. बरोबर आहे की नाही प्रभूजी? तुमच्या कंपनीमध्ये मॅनेजर तुमचं सगळं कंट्रोल करतो का कुलकर्णी स्वतः येतात? हा, मनाच्या हातामध्ये आता सगळं आलंय, मॅनेजरच्या हातात सगळं आलं. मग तो कंट्रोल करायला सुरू करतो, ह्याला असं करायचं, उद्या इथं जायचं, इथून इथं जायचं, तिथून तिथं जायचं, तिथून इथं जायचं, ह्याला असं बोलायचं, ही शिवी द्यायची, ती शिवी द्यायची, सगळं प्लॅनिंग लिहून ठेवतो. कधी कधी लिहून ठेवतो आपण, असं करायचं, तसं करायचं, हे 7-12 काढला पाहिजे, ह्याच्यावरती केस घालायची, अशी केस घालायची, प्लॅनिंग सुरू होतं आपलं सगळं. आणि 4थी स्टेज जशी ब्रह्माजींच्या शरीरातून बाहेर आली, तशी आपल्या मुखातून खरी ध्वनी बाहेर येते. 4 दिवस विचार करत असतो आपण, ह्याला शिवी कशी द्यायची, आणि ती समोर आल्यानंतर खरी शिवी तोंडातून बाहेर येते. म्हणजे या सगळ्या व्हायब्रेशनला खरं ध्वनीचं रूप मिळतं. हे स्टेज बाय स्टेज आपण. आणि ह्या 4 स्टेजमधून आता विचार करा तुम्ही, आपण जे घर बांधलंय, आपण जे कुटुंब तयार केले, आपण जे रिलेटिव्ह आपले तयार, नातेवाईक, संबंधी, सगळे सोयरे, कंपनी, इंडस्ट्री, जॉब, हे सगळं ह्यातून निर्माण झालेलं आहे. माझं कुत्र, माझं मांजर, माझी गाडी. बरोबर आहे काय? आता तुम्हाला मी हे स्टेजेस सांगितल्यानंतर तुम्हाला लक्ष, असे तुम्ही चित्र निर्माण करा. आपलं एक छानसं घर असलं पाहिजे, अंगण पाहिजे, अंगणामध्ये झाडं पाहिजेत, आपल्याला छानशी नोकरी पाहिजे. सगळं प्लॅनिंग प्रमाण आहे, सगळं आतून आलंय सगळं हे. आणि त्याला जे लागतंय ते बोलून, इकडं बोलून तिकडं बोलून आपण हे सगळं निर्माण केलंय. घरामध्ये 2 गाड्या पाहिजेत, कमीत कमी 1 4 चाकी पाहिजे, 1 2 चाकी पाहिजे. सकाळी फिरायला जायला कुत्रं सोबत पाहिजे. आपली 2च मुलं असली पाहिजेत. मुलगा इंजिनिअरिंगला पाहिजे किंवा मेडिकलला पाहिजे. सांगायला आलं पाहिजे ना. सगळ्याचा उद्देश काय आहे? एन्जॉय करणे. छाती ठोकून सांगता आलं पाहिजे माझा मुलगा डॉक्टर आहे. हे असं आपण हे सगळं आपलं छोटंसं काय केलंय, जग निर्माण केलंय ध्वनीतून, साऊंड व्हायब्रेशन मधून. आणि ह्यातच आपण अडकलोय. प्रभूजी फास्ट आहे बघा याच. प्रभूजींना खूप अनुभव आहे. सगळं 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 जग निर्माण केल्यानंतर एक दिवस पश्चाताप होतोय आपल्याला, आपण काय करतोय. एक दिवस आपल्याला लक्षात येते अडकलोय. पण आपल्याला वाटते की लोकांनी आपल्याला अडकवलंय, याने आपल्याला अडकवलंय, तहसीलदारने अडकवलंय, तलाट्याने अडकवलंय, या नातेवाईकाने अडकवलंय, या बॉसने अडकवलंय, या डिपार्टमेंटने अडकवलंय. पण ऍक्च्युली कुणी अडकवलेलं असते? आपणच आपल्याला या ध्वनीतून अडकवलेलं असते. जग निर्माण करत 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 अडकवलेलं असते. मग त्यानंतर प्रभुपाद सांगतात, यातून बाहेर पडण्यासाठी आपण शुद्ध ध्वनी घ्यायची. आता हे सगळं साऊंडनी तयार झालंय, तर साऊंडनीच बंद करायचंय आपल्याला. आणि त्या साऊंडला, त्या साऊंड व्हायब्रेशनला, त्या ध्वनी कंपाला जसं बाहेर आलंय त्याच्या विरुद्ध दिशेत अप्लाय करायचं. अप्लाय करायचं काय म्हणतात? आचरण करणे किंवा कृती करणे. तर हे कसं करायचं? आपण बऱ्याचदा कोण ते ह्याची कुठली स्टोरी सारखी ऐकतो आपण, अजामिल. आमच्या इथे अमेरिकेमध्ये एक माताजी होत्या, त्यांना ह्या भक्तीमध्ये एवढा रस नव्हता आणि ते जरा हे असायचं त्यांचं, जरा असं काय म्हणतात, चॅलेंजिंग याच्याने प्रश्न विचारायचे. समजून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारायचे नाहीत, ह्याला चॅलेंज कसं करायचं या दृष्टीने प्रश्न विचारायचे. आणि दरवेळी झालं
ते एक प्रभूजी होती, ती सारखं आजामिलची स्टोरी सांगायची आणि झाल्यावरती त्यांनी विचारणार, मग सगळ्यात शेवटी नाव घ्यायचंय तरी हे सगळं कशाला करायला पाहिजे. आम्ही पण ते लक्षात ठेवतो की मग ते प्रभूजी सांगायचा प्रयत्न करणार की एवढं सोपं नाही आहे शेवटी लक्षात ठेवायचं, ते एवढे सगळे बिच्छू विंचू चावल्याचा त्रास होत असतो आपल्याला शेवटी वगैरे वगैरे सांगण्याचा प्रयत्न करणार त्यांना, पण ते त्यांना पटायचं नाही. मग मी त्यांना हे सायन्स एक दिवस सांगत होतो की या ध्वनिकंपातून आपण हे आपलं संकट तयार केलंय. प्रभुपाद आणि शास्त्र म्हणतात की या संकटातून बाहेर पडायचं असेल तर ध्वनीचाच उपयोग केला पाहिजे आणि तो पण विरुद्ध दिशेने उपयोग केला पाहिजे. आता याचा अर्थ समजावून घ्या. याच्यातच शुद्धता आहे. शुद्ध जप कसा करायचा. तर पहिली स्टेज, शेवटची स्टेज, आपल्या संकटाची ध्वनी शेवटची कुठून आलेली? तोंडातून. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की जप करताना ओठावरती जप करायचा आणि तो मोठ्याने करायचा, ज्याचा आपल्याला आवाज आला पाहिजे. हे सांगितलेलं आठवते तुम्हाला? तर जी शेवटची स्टेज होती ती आपण ह्याच्यामध्ये पहिली स्टेज करायची. म्हणजे काय? गाडी स्टार्ट करायची. गाडी स्टार्ट करायची आणि पहिला गिअर टाकायचा. क्लच धरून पहिला गिअर टाकायचा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप मोठ्याने करायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता जेव्हा तोंड हरे कृष्णाचं जाप करत असते तेव्हा मन काय करत असते? सगळ्यांना अनुभव आहे. मन काय करत असते? याला कॉल करायचा आहे, विसरलाच काल रात्री करायला, आज इकडे जायचंय, खिशात पैसे आहेत की नाही बघायला पाहिजे, हे कागदपत्र तयार आहेत की नाही बघायला पाहिजे. हे कंटिन्युअस डिस्टर्ब करत असते मन. बरोबर आहे की नाही? हा, प्लॅनिंग चालू असते. कारण का? आपण पहिल्या गिअर मध्ये आहे, बाकीचे 3 गिअर अजून आपल्या जगातच आहेत. मन आपल्या जगात आहे, बुद्धी आपल्या जगात आहे आणि आत्मा तर काय कंटिन्युअसली ओरडतेच, मला आनंद घ्यायचा आहे, मला आनंद घ्यायचा आहे, मला एन्जॉय करायचंय, मला एन्जॉय करायचंय. ते काही थांबत नाही. थांबला असता तरी तर आलाच नसता. मग दुसरी स्टेज तुम्ही सांगा काय करायची? आता चौथी जी ध्वनी बाहेर आलेली आपल्या संकटाची, त्याला आपण बंद केली. 2 तासासाठी का होईना त्याला बंद केली आपण. आता म्हणजे दुसरा गिअर कसा टाकायचा आपण? जे मन कंटिन्युअसली ओरडा लागले, ध्वनिकंप करायला लागले, अजून पण त्याचं प्लॅनिंग सुरूच आहे दुसऱ्या जगात, त्याला देखील काय करायचं? बाबा तू हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला ये, हे फोर्स करून सांगायचं. बरोबर आहे काय? रिव्हर्स जायचंय आपल्याला. इथनं सुरू केलं मग काय? म्हणजे याचा अर्थ काय? आता प्रॅक्टिकली कसं करायचं हे? ना प्रभूजी सांगायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. अरे कधी कधी जात असते, कानातून पण आत जात असते, मन दुसरी. त्या ध्वनीवरती मन केंद्रित करायचं. आपली जी काही कामं असतील ती तुम्ही बाजूला ठेवायची. तुम्ही बिग शॉट असाल, कुठल्या कंपनीचे मालक असाल, भगवंत कोणाला सांगतात? उद्धवला. मी मागच्या वेळी सांगितलेलं आठवते का? भगवंत उद्धवला सांगतात भक्ती करायची कशी करायची? 2 लाकडं एकमेकावर घासण्यासारखं काम आहे, आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे. म्हणजे काय? तर आपण प्रयत्न करून मनाला त्याच्यावरती आणायचं. भक्ती करायची, भक्ती करायची.
आता हे दुसऱ्या गिअरमध्ये असताना बुद्धीचं काय चाललेलं असते, अजून पण प्लॅनिंग चाललेलं असते. सगळं पटतंय प्रभूजी तुमचं. लय वेळा ऐकलंय मी हे वाक्य. सगळं पटतंय प्रभूजी तुमचं, खरं अजून हे एक काम आहे, अजून हे एक ते एक काम आहे. म्हणजे काय, बुद्धीचं अजून प्लॅनिंग सुरूच आहे. ही जागा घ्यायची आहे, ती जागा विकायची आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, ह्याच्या लग्नाला जायचं आहे, त्याच्या लग्नाला जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. बुद्धीचं अजून प्लॅनिंग सुरूच आहे. मन थोडंफार ताब्यात आहे आता, पण बुद्धीचं अजून प्लॅनिंग सुरूच आहे. मग आता बुद्धीला काय करायचं, आपण भक्तीमध्ये घेऊन यायचंय. बुद्धीचा आवाज बदलायचा आहे आपल्याला. बुद्धीला आवाज नाही, भाषा नाही, मनाचा आवाज बदलला. कधी कधी म्हणतात शांत चित्ताने न म्हणता देखील कधी कधी मनाला म्हणायला लावायचं मंत्र, मनाला ऐकायला लावायचं, म्हणजे जरा मन ताब्यात राहते. नाही तर तोंडाने म्हणायला लागलं की ते ऐकायला पण येतंय, खरं मन दुसरीकडे जात. ते मेकॅनिकल होते, मेकॅनिकल. आपल्याला काय सवय आहे आपल्या शरीराला, कुठल्या पण गोष्टीची आपण एक्सपर्ट आहे. काय म्हणतात मल्टी प्रोग्रेम, 4 कामं एका वेळी करायला एक्सपर्ट आहे आपण. मल्टीटास्किंग. हे पण करू शकतो, हे पण करू शकतो, हे बोलताना हे पण करू शकतो, हे पण. शेअर मार्केटमध्ये वगैरे ते येडेच असतात. 2 फोन, इकडे एक फोन लावतात, इकडे एक फोन लावतात, खाली एक असते, हा येस येस येस, हा यांचं हे कर, त्यांचं ते कर, चालू. तर आपल्या स्वतःच्या मनावरती आपण जास्त विश्वास ठेवायचा नाही, भगवान देखील सांगतात. तर आता काय करायचंय, तिसऱ्या स्टेजला आपण बुद्धीला याच्यामध्ये घेऊन यायचंय. तर बुद्धीचं काय काम आहे, काय सांगितलं मी तुम्हाला? बुद्धीचं काम काय आहे? प्लॅनिंग करणे. कसं सुखी होणे, कसं आनंदी होणे याचं प्लॅनिंग करणे. तर बुद्धी हा प्लॅनिंग करण्यात एक्सपर्ट आहे. तर मग त्याला काय करायचं आपण? महामंत्राचा अर्थ काय हे तर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. हे राधाराणी, हे कृष्णाची शक्ती, हे कृष्ण मला तुमच्या सेवेमध्ये सदैव ठेवा. सकाळी 2 तासासाठी घ्या नाही, सदैव ठेवा. हे काय म्हणतोय आपण, कंटिन्युअसली म्हणतोय. त्यात आता मन पण आलंय, मन पण तयार आहे सेवा करायला. पहिला मन तयार नव्हतं, मन पण आता तयार झालंय म्हणायला की मला सेवाची संधी द्या, मला सेवेची संधी द्या, मला सेवेची संधी द्या. मनापासून आता